जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आज आपण 8व्या दशकातील 10वा समास शून्यत्व निरसन सुरू करणार आहे। 9व्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले की लोक वेगवेगळ्या प्रकारे राहतात, त्यांचे वेगवेगळे अनुभव असतात, त्यांची मते वेगवेगळी असतात, प्रत्येकाचा अनुभव एकसारखा असत नाही। याबद्दल थोडं लक्ष देऊन तुम्ही ऐका। समर्थांनी याचंच विवरण सुरुवातीच्या काही ओव्यांमध्ये केलेलं आहे। आपण या ओव्या एकामागून एक पाहत जाऊया। समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतात, जनाचे अनुभव पुसता कळहो उठील अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा। ते म्हणतात, लोकांना त्यांच्या अनुभवांबद्दल जर विचारलं तर अक्षरशः गदारोळ उठेल। प्रत्येकाजवळ आपापलं मत आहे, आपापला अनुभव आहे। हा जो कल्लोळ उडालेला आहे मतांचा, तो आपण थोडा ऐकूया। आता पहा समर्थ काय म्हणतात। एक म्हणती हा संसारू, करिता पावी जे पैल पारू, आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे। एक मत, सर्व जीव देवांचे आहेत। हा संसार करूनच आपल्याला पैल पार जाता येईल। आता दुसरं मत बघा। एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन आंगी जडे, पोटस्थे करणे घडे सेवा कुटुंबाची। कुणी म्हणतात हे असं कसं घडेल, संसार करता करता पैल तीराला आपण कसं पोहोचू, संसारामुळे तर लोभ अंगाला येऊन चिकटेल। पण काय करणार, कुटुंबाच्या सोयीसाठी पोटासाठी संसार करावा लागतो। एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे। काही जण म्हणतात की अगदी सुखानं संसार करावा, पण जर सद्गती हवी असेल तर काही दान पुण्य करावं। पुढे पहा आणखी काही मतं। एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्गलोकींच्या वाटा मोकळ्या होती। या संसारामध्ये काहीही तथ्य नाही, हा संसार खोटा आहे, त्यापेक्षा वैराग्य धारण करावं, देशाचा त्याग करावा, म्हणजेच घरादाराचा वगैरे त्याग करावा, गावाचा त्याग करावा, याच्यामुळं स्वर्गलोकाची प्राप्ती होते। समर्थ म्हणतायत, येणे स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या होती, असा हा समज आहे। एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे, आपुले आश्रमी असावे, आश्रम धर्म करुनी। काही जणांचं मत की कशाला संसार टाकायचा, जो कोणता आश्रम आपल्याला आलेला आहे, गृहस्थ असेल तर गृहस्थाश्रम, संन्यास असेल तर संन्यासाश्रम, त्या त्या आश्रमात राहून आपापलं आचरण करत राहावं। ही केवळ मतं सांगतात बरं का समर्थ, यात निरूपण काहीही नाही। लोकांची कशी वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात हे फक्त समर्थ आपल्यासमोर मांडत आहेत। मते सुरूच आहेत। पुढे ते काय म्हणतायत पहा। एक म्हणती कैचा धर्म, अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे। कुणी म्हणतात धर्म कुठून आला, धर्मच मुळात नाही आहे, सगळीकडे अधर्म आहे। संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्मे करायला लागतात। मग अशी माणसे आश्रमालाही मानत नाहीत। कुठला ब्रह्मचर्य आश्रम, कुठला संन्यासाश्रम, कुठला गृहस्थाश्रम, जे समोर येईल ते कर्म करावं लागतं। कुठलाही धर्म अस्तित्वात नाही। एक म्हणती बहुतापरी, वासना असावी वरी, येण्याची तरी जे संसारी अनायासे। हे तर मत अगदी विलक्षण आहे। आपली वासना बरी असावी म्हणजे संसार आपोआप तरून जाता येतो, असं हे मत। म्हणजे वाईट वासना ठेवू नये म्हणजे काम झालं, अशा पद्धतीचं मत। एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव, येर हे अवघेची वाव गथा गोवी। फक्त भावच महत्त्वाचा आहे। भाव चांगला असेल तर देवाची प्राप्ती होते, भावाशिवाय सगळं काही व्यर्थ आहे,
सगळा काही गोंधळ आहे. एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माये बापे पूजित जावी एका भावे. कोणी म्हणतात की आई वडिलांची पूजा मनोभावे करावी. आई वडिलांपाशी सगळं काही आहे, आई वडिलांनाच देव मानावं. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन, माये बाप नारायण विश्वजनाचा. कुणाचं असं मत आहे की देवा ब्राह्मणांचं पूजन करावं, त्यामुळं भगवान नारायण प्रसन्न होतात. एक म्हणती शास्त्र पाहावे, तेथे निरोपिले देवे, तेणे प्रमाणेची जावे परलोकासी. भगवंतांनी शास्त्रे सांगून ठेवलेली आहेत, त्यामुळे शास्त्रात काय सांगितलं आहे त्याप्रमाणे वागावं. तसं जर वागलं तर परलोक प्राप्त होतो. हे आणखी एक मत. समर्थ थांबत नाहीत, पुढेही ते मत सांगत आहेत पहा. एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पूर्वेना, या कारणे साधूजना शरण जावे. असं एक मत आता की शास्त्रांनी काय होणार, शास्त्रे कळणार नाहीत किंवा त्यांचा अभ्यास करायला गेल्यास आयुष्य पुरणार नाही, त्यापेक्षा साधू संतांना शरण जावं ते बरं. पुढचं मत पहा. एक म्हणती सांडा गोठी, वायाची करिता चावटी, सर्वास कारण पोटी भूतदया असावी. बाकी काही करायला जाऊ नका, ही सगळी बडबड बंद करा. एकच गोष्ट करा, भूतदया ठेवा. एक म्हणती एकची बर्वे, आपुल्या आचार्य असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. आपण जो काही आचार करतोय, ज्या कुठल्या वर्णाश्रमामध्ये आहे ते करत राहावं, फक्त अंतकाळी भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे झालं. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेला अंतकाळी. पण अंतकाळी नाम येणं कुठं सोपं आहे, हे आणखी एक मत. जर पुण्य असेल तरच नाम येईल, नाहीतर भुरळ पडेल, विसर पडेल, भ्रांती पडेल. एक म्हणती जीत असावे, तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. कुणी म्हणतात जिवंतपणे आयुष्याचं सार्थक करून घ्या, कुणी म्हणतात तीर्थयात्रा करत फिरा. एक म्हणती हे आटाटी, पाणी पाषाणाची भेटी, चुबकळ्या मारिता हिंपुटी कासा विसवावे. कशाला तीर्थांच्या ठिकाणी जायचं, जिकडे तीर्थे आहेत तिकडे फक्त दगड आहे आणि पाणी आहे, म्हणजे वाहणारी नदी आहे. तीर्थात बुचकळ्या मारून नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात, जीव कासावीस होतो, त्यापेक्षा आहे तिथे बसावं. समर्थ मतांचे किती प्रकार सांगत आहेत पहा. पुढेही त्यांनी सांगणं सुरू ठेवलेलं आहे. ते काय म्हणतात पहा. एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची. कुणी म्हणतं की हा वाचाळपणा बंद करा, पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे, केवळ त्यांच्या दर्शनानं सुद्धा आपली पाप भस्म होऊन जातात. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन अवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकास. कुणी असं म्हणतं की मनाला आवरणं महत्त्वाचं आहे, तीर्थ महत्त्वाचं नाही. मनाला जर आवरलं तर आपण जिथे आहोत तिथेच तीर्थ आहे. तर आणि कुणी म्हणतं तीर्थांना कशाला जा, कीर्तन करत राहा, बास, त्यात सर्व आलं. एक म्हणती योग बरा, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरची करावा अकस्मात. काही जणांचं असं मत आहे की हे सगळं करण्यापेक्षा योग उत्तम साधन आहे, तो धरावा आणि आपला देह अमर करावा, म्हणजे देह सुदृढ करावा आणि अमरही करावा, यासाठी योग करावा, हे भलं. एक म्हणती ऐसे काये, काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची. कुणी असं म्हणतं की हे काही बरं नाही, माणसाला काळावरती विजय मिळवता येणार नाही, त्यापेक्षा त्यानं भक्ती मार्गाला लागलेलं बरं. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. कुणी म्हणतं ज्ञान उत्तम आहे, कुणी म्हणतं साधन करत राहावं, तर कुणी म्हणतं आपण मुक्त दशेमध्येच राहावं.
एक म्हणती अनर्गळा, धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा. कुणी असं म्हणतो की पापकर्म सोडा, पाप करू नका. तर कुणी त्याला उत्तर देतो की हाच आमचा मार्ग आहे मुक्तपणाचा, हवं तसं वागण्याचा. आमच्या मनाला येईल ते आम्ही वागू. किती नाना प्रकारची मते समर्थ सांगत आहेत पहा. पुढे ते म्हणतात, एक म्हणती हे विशेष, करू नये निंदाद्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा. कुणी असं म्हणतं की बाकी काही करण्याची गरज नाही, फक्त कुणाचा द्वेष करू नये, कुणाची निंदा करू नये किंवा दुष्टांची संगत सोडावी. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेणे तत्काळची पावावे मोक्षपद. हा एक समज पहा. काही जणांचा हा समज आहे की जो आपल्या पोटाला अन्न देतो किंवा ज्याची आपण चाकरी करत आहोत त्याच्या समोर जर आपल्याला मरण आलं तर तत्काळ मोक्षपद प्राप्त होतं. एक म्हणती सांडा गोठी, आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. कुणी म्हणतं की या सगळ्या गोष्टी राहू देत, आधी पोटाला अन्न पाहिजे, ते आधी मिळवा आणि नंतर काहीही बडबड करत बसा. चावटी म्हणजे बडबड. एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. म्हणजे निसर्गाच्या अनुकूलतेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. ती अनुकूलता नसेल तर कशातही काहीही अर्थ नाही. पाऊस पडला तर ठीक आहे, दुष्काळ असेल तर काय करणार मनुष्य. एक म्हणती तपोनिधी, होता ओळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. कुणी असं म्हणतात की मनुष्य जन्म मिळालेला आहे ना, तर तप करा आणि सिद्धी प्राप्त करून घ्या. तर कुणी म्हणतं की इंद्रपदाची प्राप्ती करून घ्या. एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेणे पाविजे देवा स्वर्गलोकी. कोण म्हणतं की तंत्रशास्त्राचा अभ्यास करावा आणि वेताळाला प्रसन्न करून घ्यावं, त्याच्यामुळं स्वर्गप्राप्ती घडून येते. मतांवर मतं, अनेक मतं, आणि प्रत्येक मत तर मांडता येत नाही, पण समर्थ जितकी शक्य आहेत तितकी मतं आपल्यासमोर मांडत आहेत. पुढे ते काय म्हणतायत पहा. एक म्हणती अघोर मंत्र, तेणे होईजे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र तेची ओळे. कुणी म्हणतं अघोर मंत्राचं अनुष्ठान करावं आणि स्वतंत्र होऊन जावं. त्याचा आधार श्रीहरी आहे. श्रीहरी त्याला प्रसन्न होईल. ती लागले सर्व धर्म, तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. जी लक्ष्मी आहे तिच्या योगानं सर्व धर्म घडतात, मग तिथं क्रियाकर्मांची आवश्यकता नाही. तर आणि कुणी म्हणतं की कलीचा जो मद आहे त्याच्यामुळे कुकर्म घडतं. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप, तेणे गुणे सर्व संकल्प सिद्धिते पावती. एक प्रयत्न जरूर करावा की मृत्युंजयाचा जप करावा, त्यामुळं सर्व संकल्प सिद्धीला जातात. एक म्हणती बटुभैरव, तेणे पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे. बटुक भैरवाची उपासना करावी, त्यानं वैभव प्राप्त होतं. तर कुणी म्हणतं झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. काळ्या विद्येचे काही प्रकार आहेत. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी साहे करावी. कुणी म्हणतं की काळी कंकाळी, तर कुणी म्हणतं भद्रकाळी, कुणी म्हणतं की उच्चिष्ट चांडाळी यांना सिद्ध करून घ्यावं. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती. कुणी म्हणतो की विघ्नहर लवकर पावतो म्हणजे गणपती, तर कुणी म्हणतो की भोळा शंकर लवकर पावतो, तर कुणी म्हणतो की भगवती लवकर प्राप्त होते. म्हणजे उपासनांबद्दल सुद्धा अनेक समज आणि अनेक मते आहेत. समर्थ पुढे काय म्हणतायत पहा. एक म्हणती मल्हारी, सत्वरची सभाग्य करी, एक म्हणती महाबरी, भक्ती व्यंकटेशाची. कुणी म्हणतो की मल्हारीची भक्ती करावी, त्यानं भाग्योदय होतो, तर कुणी म्हणतो की व्यंकटेशाची भक्ती उत्तम आहे.
एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी. कुणी असं म्हणतं की आपल्या जे प्राक्तनात आहे, प्रारब्धात आहे तेच मिळेल, तर कुणी म्हणतं की प्रयत्नांना महत्त्व आहे, प्रयत्न करावा. तर कुणी म्हणतं की देवावरती भार घालावा, देवच सगळं काही पाहून घेईल. एक म्हणती देव कैचा, अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म. कुणी म्हणतो की कसला देव, तो भल्या भल्यांचा अंत पाहतो. तर एक जण म्हणतो की हा प्रत्येक युगाचा धर्म आहे, जो तो धर्म आपल्याला भोगायला लागतो. एक आश्चर्य मानिती, एक विस्मयो करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पाहावे. जे काही घडत आहे जीवनामध्ये त्याबद्दल कुणाला आश्चर्य वाटतं, कुणी चकित होतात, तर कुणी कंटाळून जातात आणि म्हणतात जे जे होईल ते ते पाहावं. समर्थ म्हणतात ऐसे प्रापंचिक जन, लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो. आता असो हा स्वभाव, ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व सावधायिका. समर्थ म्हणतात प्रापंचिकांची अनंत मते आहेत, त्यातील थोडीशी मी सांगितली, पण जो ज्ञानी लोकांचा अनुभव असतो तो कसा असतो ते तुम्ही सावधपणे ऐका. आत्तापर्यंतची जी मते होती ती प्रापंचिकांची होती, म्हणजे लोक संसारामध्येही होते आणि देवाधर्माचं करणारेही होते. त्यांना ज्ञान होतंच असं नाही. इथे ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान नव्हे बरं का. समर्थ म्हणतायत की ज्यांना अध्यात्माबद्दल ज्ञान आहे, की आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, देव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय वगैरे वगैरे, त्यांची सुद्धा वेगवेगळी मते असतात. त्या मतांकडे आता आपण सावधपणे पाहूया असं ते म्हणतात. हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.